UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ, भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधील रुग्णांमध्ये लहान मुलं, वृद्धांची संख्या जास्त। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात दोघं एकत्र। भाषणात भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळ यांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी बायबसे यांच्यासह दोघं ताब्यात। SIT प्रमुख बसवराज तेलींकडून तिघांची कसून चौकशी सुरू, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही, सूत्रांची माहिती। अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष। धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितल्याबद्दल अजितदादांच्या आमदारांचं अभिनंदन। ही कौतुकास्पद बाब, अशी माणसं राजकारणात हवी, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। खंडणीतील 50 लाख घेतले, उरलेले 1.5 कोटी घेण्यासाठी आकानं माणसं पाठवली। सुदेश धस यांच्या दाव्यानं खळबळ। संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास कामाला गती। पत्नी अश्विनी देशमुखांसोबतच्या चर्चेनंतर बंधू धनंजय देशमुखांसोबत CID आणि SITची चर्चा। माहिती अद्याप अस्पष्ट। अजित पवारांना पुण्यासह बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदादांनी निर्णय घ्यावा, बावनकुळेंचं वक्तव्य। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानंच नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला, सुरक्षा काढून घेण्याचीही विनंती। राजन साळवी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। सत्कारावेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत तो परत केला। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।